हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आहो, आज आपल्या सगळ्यांना वाईट वाटलं का नाही? आपल्या लाडक्या आशाताई, आशा भोसले देवाघरी निघून गेल्या सकाळी 11, 11:30ला. काल त्यांना संध्याकाळी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. वय होतं 92 इयर्स. आणि त्यांची गाणी तर आपण कायम ऐकत राहू, पण खूप वाईट वाटलं हो. मला तरी त्या खूप खूप आवडायच्या. मी का मला त्या आवडतात हे पण सांगणार आहे. आपण त्यांच्याकडनं काय काय घ्यायचं आहे. आज आता आपल्याला त्यांचं मोठं विश्व, मोठं हे सगळं दिसते, पण हे सगळ्याचे मागे त्यांचे कष्ट, ते काय काय सोसलेलं आहे हे आपण जाणून घ्यायला पाहिजे. आशाताईंचा जन्म 1933 मध्ये सांगलीत झाला. हो, आमचे सांगलीत झाला जन्म त्यांचा. आणि लवकरच आपल्याला माहीत आहे, त्या 9 वर्षाच्या असताना त्यांचे वडील वारले. त्यामुळे त्यांना पुढे पोटासाठी म्हणा, हो तेव्हा पोटासाठी गाणी वगैरे म्हणायला लागली त्यांना आणि लता दीदी दोघींनाही. आधी लता दीदी आल्या मुंबईला आणि नंतर ह्या पण आल्या. आता हे सगळं करताना ते पहिलं गाणं कधी गायलेलं आहे माहिती आहे का? 1943 मध्ये. 33 मधला जन्म म्हणजे 10 वर्षाच्या असताना पहिलं गाणं ते म्हटलेलं आहे. विचार करा. आणि तेव्हा कशासाठी? हौस म्हणून नव्हे. आपली घरची परिस्थिती, वडील गेल्यामुळे घर चालवायचं होतं, भावंड एवढी, त्यामुळे ते ना गाणं म्हणायला लागलं. आता हे सगळं करत असताना पुढे देवानं पण त्यांना साथ दिली म्हणा. आणि 16व्या वर्षी त्यांना गणपत भोसलेंबरोबर प्रेम झालं आणि लग्न पण केलं आणि 3 मुलं पण झाली. हे बघा, साहजिक आहे, त्यात काही चुकीचं नाहीये त्या वयात. आणि नंतर अगदी थोडेच वर्षानं, 5 वर्षानं का वाटते, त्यांचं पटेन असं झालं. मग ते वेगळे पण झाले. पण ते ताई आशाताईंचं मोठे पण सांगते मी. ते नवऱ्यापासून वेगळं झाल्यावर सुद्धा सासूला म्हणजे भोसलेंचे आईला स्वतःकडे ठेवून घेऊन त्यांना आपल्या आईसारखं बघत होत्या. आता हे सगळं झालं, पुढे दिवस बदलले, हे खूप सगळं घडत गेलं, चांगले दिवस यायला लागले. पण हे सगळे दिवस येताना ते लाईफमध्ये खूप खूप चॅलेंजेस फेस केलेत. त्या काही रडत बसल्या नाही किंवा देवानं मलाच का असं दिलं असं म्हणत बसल्या नाही. चॅलेंजेस फेस करत गेल्या. आणि पुढे त्यांचं पंचमदा म्हणजे R.D. बर्मन ह्यांच्याशी पण जमलं म्हणण्यापेक्षा तर त्यांचं संगीताशी लग्न जास्त होतं. दोघांचंही संगीतातलं जास्त जमलं. त्यामुळे हे घडलं. आणि नंतर आपल्याला माहीत आहे, खूप त्यांना आयुष्यात फेस करावं लागलेलं आहे. पण हे सगळे ह्याला
जीवनात येणारे सगळे ऑड म्हणजे वाईट घटनांना त्या पुढे चॅलेंज म्हणून त्याचे पुढे निघून जात होत्या. आणि हे सगळं करत असताना त्या स्वतः कशा राहायच्या, अगदी अप टू डेट मॅचिंग, व्यवस्थित, कानातलं गळ्यातलं, आवडच होती हो. खूप छान राहायच्या. आणि कुकिंगची तरी त्यांना अतिशय आवड, घरात सुद्धा सगळं बनवायच्या. त्याचे मुळे ते पुढे हॉटेल इंडस्ट्रीत वगैरे पाय घेतला, हॉटेल्स वगैरे चालू केले. त्यांचं ॲटिट्यूड होतं कायम ऑप्टिमिस्टिक, पॉझिटिव्ह. त्या कधीच निगेटिव्ह रीतीनं विचार करत नव्हत्या. त्यांना आयुष्यात कितीतरी गोष्टी फेस कराव्या लागल्या. त्यांच्या समोर त्यांचा मुलगा हे जग सोडून जातो, मुलगी गेली, सगळं त्या सोसून वाईट वाटलेलं असणारच की आई आहे शेवटी ती. तरी ते काही खचल्या नाही किंवा अशा गळून पडल्या नाही. आणि एक महत्वाचं त्यांचं म्हणजे अतिशय कर्तव्यनिष्ठ होत्या त्या. आता सिंगिंगचे हे आपल्याला माहीत आहे. त्यांना रेकॉर्डिंगला रात्री 4 वाजेपर्यंत म्हटलं की 4 वाजेपर्यंत, 5 वाजेपर्यंत म्हटलं की 5 वाजेपर्यंत रेकॉर्डिंग करायच्या. ह्याला कधी त्या आपण जरा ऑफिसमधनं निघायला अर्धा तास उशीर झाला, लेट झाला तरी रागवतो, पण त्या कधी तसं करत नव्हत्या. आणि हे आयुष्यभर तात्पुरता नव्हे. आपल्याला माहित आहे वयाचे 90 3 तास कन्सर्ट घेणाऱ्या मला वाटते जगातली एकमेव स्त्री असावी. त्याच्याशिवाय श्री आपल्याला माहित आहे रविशंकर ह्यांच्याबरोबर सुद्धा ते इंटरव्ह्यू घेतला होता. आपण तो इंटरव्ह्यू ऐकला असाल तर आपल्याला कळला असेल की ती अगदी काय आपण म्हणू, जिंदा दिल म्हणा, ॲक्टिव्ह म्हणा, हे ना तो इंटरव्ह्यू घेतल्या होत्या. म्हणजे मानसिकरित्या सुद्धा त्या किती अशा तयार होत्या. फिजिकली तरी होत्या, इवन मेंटली पण. इवन एट द एज ऑफ 90. 92 नुकते सचिन तेंडुलकरचे मुलाचे लग्नाला सुद्धा त्या गेलेल्या आहेत. हे सगळं त्या म्हणतात कशामुळे त्या एवढं ऍक्टिव्ह राहिल्या. एका इंटरव्ह्यूमध्ये मी ऐकलेलं आहे त्यांचं. त्या म्हणाल्या एवढे चॅलेंजेस येत गेले, त्यामुळे ते चॅलेंजेस फेस करणं, त्याच्याशी 2 हात करण्यातच दिवस जायचा. त्यामुळे कोणाला दोष द्यायला, कोणाशी भांडायला, तू हे का केलं, वेळ मिळाला नाही मला म्हणून कायम बिझी असायच्या. घरात आलं तरी घरात रोज ताजं करतील. आणि आपले मराठीपणा पण ते दोघी बहिणींनी जपलेला आहे. दोघी म्हणते म्हणजे मी अगदी टॉपला त्या दोघी पोचलेल्या आहेत म्हणून, दीदीनी पण आणि आशाताई पण. म्हणजे आपला महाराष्ट्रीयन आहे का नाही, त्यांचे घरातलं करणं, तर हे सगळं. इवन बोलायला पण मराठी सुंदर छान बोलायला येत होतं दोघींनाही. त्यामुळे खूप मला तरी त्यांच्याबद्दल खूप प्रेम होतं. आणि आपणही बघितलं असेल त्या आत्ताच्या आपल्या प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मूंशी गेल्या वेळा पण ते ह्यांना गाणं म्हणायला सांगितलं. त्या म्हणाल्यात आणि नंतर तुमचे आवडीचं म्हणाल्या. तर पण किती एट दिस एज छानपैकी ते हे केलं. आणि मला ह्या दोन्ही बहिणींचं खूप आवडते. म्हणजे हे बघा, त्या नेहरूंचे काळापासून गाणं म्हणत होत्या. नेहरूंचे काळापासून म्हणजे त्याच्या आधीच चालू केलेलं आहे. पण गव्हर्नमेंट किती नवीन आले, बदलले,
आता मोदी साहेबांचे काळापर्यंत, नेहरूंपासून मोदींपर्यंत त्या काय म्हणेन मी, पण कोणाशी त्यांचं वाईटपणा आलं नाही. प्रत्येकाशी त्यांचं खूप चांगले संबंध होते. म्हणजे संबंध ते चांगलेच ठेवून घेतले होते. तर कुठलाही गव्हर्नमेंट असू देत. मी म्हटलं ना, नेहरूंचे काळापासून मोदीजींचे काळापर्यंत हे पण एक घेण्यासारखं आहे. त्यामुळे आपल्याला खूप काही त्यांच्याकडनं, नो डाऊट ते खूप जगाला एवढा आनंद दिले, एवढं हे दिले. त्यामुळे ते स्वर्गालाच जाणार आहेत. खूप त्यांचं सगळं चांगलं होणार आहे का, म्हणजे ते एवढं देऊन गेलेले आहेत. तरी आपल्याला त्यांची आठवण येत असणार. आपल्याला काय वाटते? हे वेगळं.